नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आताची खास बातमी. निवडणुकीच्या प्रचाराची धावपळ सुरू असतानाही संत परंपरेची आवड असल्याने कीर्तनात मग्न होत दापका जिल्हा परिषद गटाचे उमेदवार शाहिद पटेल यांनी वेगळा आदर्श दिला. निलंगा तालुक्यातील हंगरगा येथे काल्याचे कीर्तन सुरू होते. एकीकडे प्रचाराची धावपळ, मात्र संतांचे विचार अंगीकारण्यासाठी सर्व प्रचार थांबून वडील लाला पाटील यांच्या विचाराचा वारसा असलेले शाहिद पटेल व पंचायत समितीचे उमेदवार अभिजित उसनाळे हे कीर्तनात रममाण झालेले पाहायला मिळाले. यानंतर गावातील नागरिकांच्या भेटी घेत गावातील विविध समस्या जाणून घेत त्या कशा सुटतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी त्यांचे कौतुक करत आपल्या हक्काचा माणूस उभा आहे, तुम्हालाच निवडून देणार असा शब्द त्यांना दिला. पुन्हा एकदा आपण पोहोचलेलो आहोत दापका जिल्हा परिषद मतदारसंघातील हंगरगा या गावी. नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पाहायला आपण मिळतोय, तर आपण मागच्या बातमीच्या माध्यमातून आपण पाहिलेलंच आहे. आत्ता आपण या मागच्या काही दिवसापासून आपण जनतेचा कौल घेत होतो, परंतु आज आपण घेणार आहोत उमेदवारांच्या मनामध्ये काय आहेत, कुठले विषय आहेत, काय विकासाचा अजेंडा त्यांच्या समोर आहे. आज आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे दापका गणाचे उमेदवार शाहिद पटेल जे आहेत, आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं काय विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरला. नमस्कार, मी जिल्हा परिषदचे उमेदवार शाहिद लाला पटेल व माझ्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार अभिजित संभाजी उसनाळे, अंसरवाडा पंचायत समितीचे, दापका पंचायत समितीमध्ये किरण पाटील, हे दोन पंचायत समितीचे उमेदवार व मी जिल्हा परिषदचे उमेदवार. माझं शिक्षण MBA मार्केटिंग व MA इंग्लिश पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि ह्या शिक्षणाचा वापर मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, लोकांच्या जी समस्या आहेत, रोड असेल, नाले असेल, शेत रस्ते असतील, बऱ्याच समस्या लोकांमध्ये तळागाळात मी पोहोचलो. डोर टू डोर मी जाऊन जी समस्या ऐकून घेतलं, तर त्या समस्याचं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या प्रत्येक नागरिकाचं समाधान करायचं. प्रत्येकाच्या प्रश्नावर जी समस्या आहे त्यांचे ते समस्या सोडवण्याचं काम करायचे आणि माझं शिक्षणाचा उपयोग मी त्याच याच्यामध्ये करणार आहे. मी ह्या समाजसेवेमध्ये करणार. एकीकडे आत्ताच तुम्ही असं सांगितलं की मी उच्च शिक्षित आहे आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी करणार आहात. एकंदरीत हे उच्च शिक्षणाचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुमचा फायदा हा मतदारांना होणारच आहे. परंतु आज तुम्ही मतदारामध्ये फिरत असताना काय काय लोकांकडनं तुम्हाला काही प्रतिक्रिया चांगल्या वाईट अशा काही येत आहे? भरपूर प्रतिसाद सामान्य माणसातून, मतदारातून, माझ्या आईवडिलांकडून, बंधू भगिनी असतील, सगळे मतदार जे आहेत त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. खूप चांगला आशीर्वाद त्यांनी मला देत आहेत की तू एवढ्या तरुण वयामध्ये तुला उमेदवारी भेटले, हे आम्हाला खूप चांगलं वाटत आहे, असं जनतेतून कौल येत आहे. मागच्या काळामध्ये आता आम्ही बऱ्याच ग्रामीण भागामध्ये फिरत असताना मागच्या काळामध्ये म्हणावा असा या भागाचा विकास झाला नाही. आज नाल्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल किंवा शिवरस्त्याचा प्रश्न असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहेत. याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? हे सर्व समस्या मी तुम्ही जे म्हणलात ते मी ऐकून घेतलं. सगळ्यांच्या जी समस्या आहे ही नक्कीच समस्या भाजपच्या ह्या काळामध्ये कामे पैशाच्या जोरावर ही इलेक्शन जिंकत आहे. त्यांनी कामाचं विकासाचा विषय त्यांचे काही नाही. आता हे तुम्ही आमच्या दापका गावामध्ये जी विकास आहे ही अख्ख्या मराठवाड्यामध्ये म्हणलं तरी काय हरकत नाही. मराठवाड्यामध्ये टॉपची ग्रामपंचायत म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही. एवढं चांगलं विकास केलेलं आहे. तसंच विकास मला ह्या माझ्या मतदारसंघातून प्रत्येक गावात प्रत्येक वाडी असेल, वस्ती असेल, दैनिक समाजाचा असेल, सर्व तांडा असेल, सगळ्या समाजाच्या सगळ्या जी अडीअडचणी आहेत ती मला सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सामान्य माणसाच्या खऱ्या ज्या मूलभूत सुविधा किंवा मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहात. नागराज न्यूजला तुम्ही वेळ दिला. यानंतर अंसरवाडा पंचायत समिती घरातून थांबलेले उत्तर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. एकंदरीत पाहता काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेच्या सोबत? नमस्कार,
माझ्यासोबत जिल्हा परिषदला शाहीद लाला पटेल आहेत व मी अंसरवाडा गणातून अभिजित संभाजी उष्णाळे आहे. आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरापोस्तर जात आहे. आज 10 ते 15 वर्ष झालं BJPची सत्ता आहे केंद्रापासून दिल्लीपासून केंद्रापर्यंत. रस्ता नाही, घरकुलाची योजना नाही, पुन्हा शेतकऱ्यांना विधी नाही. घरकुल मंजूर झालं तर तिकडं पंचायत समितीमध्ये टेबलच्या खालून 5,000 रुपये 10,000 रुपये असं पैशाचा लुटमार सुरू झालेला आहे. त्यामुळे आमच्यासारखे गोरगरीब कुटुंबातील 9 तरुणांना तुम्ही एकदा संधी द्या. त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू. आम्हीही शेतकरी कुटुंबातले आहोत, आम्हालाही जाणीव आहे शेतकऱ्यांना काय कशाची अडचण असते. त्याच्यामुळे तुम्ही एकदा संधी द्या, त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू एवढंच आश्वस्त करतो. तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमचा पहिला विषय काय असेल? सामान्य लोकांसाठी कुठला मुद्दा पहिला असेल की ज्याच्यासाठी तुम्ही तळमळीने आणि धडधडीने काम करा? माझा पहिला मुद्दा असा वाटतो की माझ्या शेतकऱ्यांसाठी जाण्यासाठी शेत रस्ता नाही, पानंद रस्ता नाही. मला ते अगोदर पानंद रस्त्याचा मार्गी मला लावायचा आहे, कारण मलाही शेताकडे जाताना मला रस्ता नाही. कारण शेतकऱ्यांच्या सगळ्या अडचणी मला समजत आहेत. आता पावसाळ्यात शेतकऱ्यांना खूप अडचण होते, कारण शेती गावापासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावर शेती असतात सगळ्यांच्या. त्यामुळे शेतकऱ्यांना जाण्यासाठी खूप अवघड शेतरस्त्याची आवश्यकता आहे. पुन्हा दुसरं म्हणजे घरकुलाची योजना. गरीब कुटुंबातील, आता मीही खेड्यागावातलाच आहे, मीही बघतो गरीब कुटुंबातील काही लोकांनाही घर नाही. घरकुलाचा प्रश्न, विहिरीचा प्रश्न व महिला बचत गट मार्फत काही रोजगार मिळवून देता येतो. युवकांना काही व्यायामशाळा त्यांच्या हाती काही रोजगार मिळवता येतो, ही नक्कीच आम्ही प्रयत्न करू. बरं, एकंदरीत असं पाहता भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत, मग ते औसा मतदारसंघातले असतील किंवा निलंगा मतदारसंघातले असतील, त्यांनी पण असं सांगितलं की प्रत्येक गावामध्ये असा एकही रस्ता नाही की आम्ही शेतरस्ते असतील, शिवरस्ते असतील, सगळे केलेले आहेत. तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जाणार? तुम्ही आमच्या अंसरवाडा गावी एकदा भेट द्या. पानंद रस्ते, तुम्हाला सर्व प्रकारचे पानंद रस्ते म्हणून तुम्हाला स्वतः दाखवतो. तिथेच खरं खोटं करू आपण. तुम्ही गावाला उमेदवाराला भेट घेण्यापेक्षा तुम्ही गावकऱ्यांची भेट घ्या, त्यांच्या समस्या तुमच्या समोर येतील. नक्कीच उमेदवाराला भेट घेण्यापेक्षा खऱ्या अर्थानं नागरिकांच्या ज्या मेन मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा पण सोडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण विभाजन करणार आहोत. नागराज न्यूजला आपण तिथून असाची चर्चा केला, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीने तुमचं मनापासून धन्यवाद.